हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज फ्युचर्स वर्सेस ऑप्शन्स. ओके, व्हॉट इज नाही म्हणता येणार, फ्युचर्स आणि ऑप्शन्सबद्दल बघायला लागेल की फ्युचर्स काय आहे आणि ऑप्शन्स काय आहे. थोडं जे आपण जास्त जे वेटेज देणार आहोत ते आपण ऑप्शन्सवरती देणार आहोत. राईट, ठीक आहे. कारण खूप जर मी ऑडियन्स पाहिली ओव्हरऑल तर आपली सर्वात जास्त जी ऑडियन्स आहे ती जास्त ट्रेड करते ऑप्शन्समध्ये. त्यामुळे आपण दोन्ही कव्हर करतो, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, बट थोडं आपण स्लाइटली जे आहे ते ऑप्शन्सवरती थोडं जास्त आपण लक्ष देणार आहोत. ओके, सो थोडं ह्याला मी शिफ्ट करतो. ओके, आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स, राईट. फ्युचर्स ऑप्शन्स, ठीक आहे. तर सिम्पल बघा, जर मी इथे फ्युचर्सबद्दल पहिला सांगायचं म्हटलं, ठीक आहे. फ्युचर्सबद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर फ्युचर्समध्ये जनरली काय असतं की एक एक्झाम्पल घेऊया आपण, ठीक आहे. लेट सी, एक फार्मर आहे आणि एक शेतकरी आहे. फार्मर इंग्लिश झाला, आता आपण मराठीत आहे. एक शेतकरी आहे, सपोज तो बटाटे पिकवतो, ठीक आहे, बटाटे उगवतो, राईट. नाव त्याला एक डीलर आहे, एक बिझनेसमॅन आहे, त्याने त्याच्याशी डील केले, ठीक आहे. तर फ्युचर्समध्ये काय असेल की बिझनेसमॅन काय बोलला की बटाटे सपोज आता चालू आहे, एक एक्झाम्पल घेऊया, 15 रुपये किलोने, ठीक आहे. सो एवढं स्वस्त नसतील आय नो, बट एक एक्झाम्पलसाठी 15 रुपये किलो आहे. तर बिझनेसमॅन काय बोललं की तू येणाऱ्या काही दिवसाने म्हणजे पुढच्या महिन्यात ह्या डेटपर्यंत मला इतके इतके किलो बटाटे ह्या प्राईसमध्ये दे. म्हणजे 15 रुपये जी करंट मार्केट प्राईस चालू आहे त्या प्राईसमध्ये तू दे मला, ठीक आहे. मग पुढे जाऊन बटाट्याची एक महिन्याने प्राईस 20 पण होऊ शकते आणि 10 पण होऊ शकते. जर 20 झाली तर फार्मरचा म्हणजे शेतकऱ्याचा लॉस आहे, कारण बिझनेसमॅन तो कितीने घेतोय, 15ला विकत घेतोय. आणि ते जर 10 झाली तर बिझनेसमॅनचा लॉस आहे, कारण तो जो आहे तो स्पेसिफिकली 10ला विकू शकतो, पण त्याला द्यावे किती लागते, 15 रुपये. सो तेच असतं फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये. सिम्पली आपण काही कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू फ्री डिफाईन करतो, त्या ह्याच्यात बाय आणि सेल असतं. ओके, बाय आणि सेल. ओके, सो जर मी फ्युचर्स बाय करतो म्हणजे मी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतो आणि सेल करतो मीन्स बॅरिश मोमेंटम अँटिसिपेट, ठीक आहे. ह्यात जर मार्केट सपोज इकडे मी बाय केली आहे पोझिशन, जर मार्केट हलकासा जरी इथे वरती राहिला, स्टील आय एम मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी. ड्रास्टिक मोमेंटम दिला, स्टील आय एम मेकिंग अ गुड अमाऊंट ऑफ मनी. तेच जर मार्केट खाली केलं आणि इथे मी सपोज सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलं, साईडवेज असेल एवढा फार खाली जरी झाला तरी पैसा भेटते, तरी जास्त खाली तर पैसे मिळणारच आहे, राईट, बेनिफिट आहे. बट जर मी ऑप्शन्सबद्दल सांगायचं म्हटलं, ठीक आहे, ऑप्शन्स थोडी आपण जास्तच जागा ठेवूया. ऑप्शन्सबद्दल जर सांगायचं म्हटलं तर देर आर 2 टाईप्स ऑफ ऑप्शन्स. कोणते टाईप ऑफ ऑप्शन असतात? पहिला असतो कॉल ऑप्शन, ओके, अँड सेकंड वन इज अ पुट ऑप्शन, ठीक आहे. नाव कॉल ऑप्शनमध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर बघा, कॉल ऑप्शनला जो असतो ना, इथे पण 2 गोष्टी असतात. एक असतं बाय आणि एक असतं सेल. पुटमध्ये पण असतं बाय आणि असतं सेल, ठीक आहे. सिम्पल बघा, फ्युचर्समध्ये आपण फक्त बाईंग सेलिंग बघितले. इथे ऑप्शन्सचे 2 टाईप असतात, कॉल आणि पुट. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनमध्ये पण बाय सेल असतं, पुट ऑप्शनमध्ये पण बाय आणि सेल असतं, ठीक आहे. नाव जर मी कॉल बायरचा व्ह्यू बघायला गेलो तर तो असतो मार्केट जितका बुलिश राहील तितका त्याला बेनिफिट आहे, ओके. आणि कॉल सेलरचा जर मी बघायला गेलो तर मार्केट जितका साइडवेज आहे किंवा बेरिश, साइडवेज किंवा बेरिश असेल तर बेनिफिट आहे, ओके. जर कॉल ऑप्शनमध्ये बघायला गेलं तर मार्केट जर बुलिश असेल तर बेनिफिट आहे. तेच जर मार्केट साइडवेज असेल आणि बेरिश असेल तर तिकडे एक बेनिफिट बघायला मिळतो. तेच जर मी पुट ऑप्शन बाय करतोय दॅट मीन्स मी मार्केटला घेऊन बेरिश आहे. जर मार्केट बेरिश असेल सो एक बेनिफिट आहे. आणि तेच जर मार्केट साइडवेज आणि बुलिश असेल तर एक बेनिफिट आहे, ओके. त्याच्यानंतर जर मी सांगायचं म्हटलं ह्याच्या खाली, ठीक आहे,
सो कॉल बायर जो आहे तो मार्केटला प्रीमियम पे करतो. कॉल बायर पेज द प्रीमियम, पे प्रीमियम. ओके. आणि कॉल सेलर जो असतो तो प्रीमियम रिसीव्ह करतो, रिसीव्ह द प्रीमियम. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर तेच जर मी पुट बायरचं बघायला तर पुट बायर पेज द प्रीमियम आणि पुट सेलर जो आहे तो रिसीव्ह द प्रीमियम. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. थोडा ह्याला मी इथे शिफ्ट करू शकतो का? नाही करू शकत की, थोड्याला वरती घेऊन जाऊया मग आपण. ठीक आहे, थोड्याला मध्ये पण घेऊया आणि वरती घेऊया. या, ठीक आहे. नाव कोणत्या गोष्टी बघितल्या आतापर्यंत आपण की ऑप्शन्समध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ ऑप्शन, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. कॉल ऑप्शनमध्ये पण बाईंग आणि सेलिंग असते, पुट ऑप्शनमध्ये पण बाईंग आणि सेलिंग असते. जर मी कॉल ऑप्शन बघायला गेलो तर जर मी बाय करतो दॅट मीन्स मी बुलिश आहे मार्केटला घेऊन, जर मार्केट जितका वरती जाईल तितका बेनिफिट आहे. जर मी कॉल ऑप्शन सेल करतोय तर मार्केट साईडवेज असला पाहिजे, जिकडे मी सेल केलं त्याच लेवलच्या आसपास असला पाहिजे किंवा बेरिश असला पाहिजे. तेच जर मी पुट ऑप्शन बाय करतोय दॅट मीन्स माझा जो सेंटिमेंट आहे मार्केटचा बेरिश असला पाहिजे. आणि तेच जर मी पुट ऑप्शन सेल करतोय तर साईडवेज किंवा बुलिश. प्रीमियम कोण पे करते? बायर प्रीमियम पे करतो. दोन्ही केसमध्ये बायर पेज द प्रीमियम आणि सेलर रिसीव्ह द प्रीमियम. ठीक आहे. त्यानंतर जर मी ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर इथे अजून एक ॲड होतो जो आहे बायरला प्रत्येक वेळी अनलिमिटेड प्रॉफिट असतो, अनलिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस. ओके. सेलर इथे पण पुट बायरला पण अनलिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस. ठीक आहे, कन्सेप्ट सुंदर आहे. त्याच्यानंतर जर मी सेलर्सचा जर विचारायला बघायला गेलो तर सेलर्स जे असतात त्यांना लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. ठीक आहे, अनडिफाईन्ड लॉस असतो. आणि इथे पण पुट सेलरला जर मी बघायला गेलो तर लॉजिक विल बी सेम, लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस. ठीक आहे, कन्सेप्ट सुंदर आहे. नाव असं का बायरला अनलिमिटेड प्रॉफिट असतं आणि लिमिटेड प्रॉफिट सेलरला असतो? सिंपल बघा, जितका प्रीमियम बायर पे करतो सेलरला तेवढाच फक्त जो आहे तो त्याचा लॉस आहे. सपोज मी 20,000 प्रीमियम पे केलंय, राईट, तर जास्तीत जास्त माझा लॉस होऊ शकतो 20,000. आणि जर मार्केटने माझ्या फेवरमध्ये मोमेंटम दिली तर मला 20,40, 40, 70, 80 जेवढा मार्केट वरती पाहिजे 1.5, 2 लाख, 3, 4 जितका मार्केट वरती पाहिजे तितका मला जो आहे त्याचा बेनिफिट बघायला मिळेल. बट जेव्हा मार्केटमध्ये डिरेक्शन असेल तेव्हा बुलिश. तेच जर सेलरला लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस काय? सिंपल बघा, लिमिटेड प्रॉफिट का? कारण जितका त्याने प्रीमियम रिसीव्ह केला आहे, जितका त्याने प्रीमियम कलेक्ट केला आहे फ्रॉम दी बायकडून तेवढाच त्याला त्याचा एक बेनिफिट बघायला मिळतो. तो कसा भेटतो ते आपण हळूहळू ॲडव्हान्समध्ये जाणार आहोत नंतर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये किंवा. बट एक बेसिक कन्सेप्ट जर सांगायचं म्हणजे जेवढा प्रीमियम जो रिसीव्ह करतो सेलर तितकाच त्याला प्रॉफिट असतो. आणि अनलिमिटेड लॉस का असतो? कारण जर मार्केटने डिरेक्शन घेतली, सेलरला काय पाहिजे की मार्केट तिथेच राहायला पाहिजे किंवा साईडवेज किंवा बॅरिश राहायला पाहिजे कॉल सेलरला. जर मार्केटने बुलिश डिरेक्शन घेतली तर जितका जास्त मार्केट वरती जाणार तितका जास्त त्याला लॉस होत जाणार, कारण ते अमाऊंट टेक्निकली त्याला बायरला पे करायचे, राईट. सो ही एक कन्सेप्ट आहे. नाव जर मी पुट बायरबद्दल सांगायला गेलो तर पुट बायरचं पण तेच आहे की अनलिमिटेड प्रॉफिट, लिमिटेड लॉस. जितका मार्केट खाली पडेल, बॅरिश आहे, जितका मार्केट खाली पडेल तितका बेनिफिट जो आहे तो पुट बायरला आहे. आणि जर मार्केट वरती गेला तर स्पेसिफिकली जो आहे तो लिमिटेड लॉस आहे. व्हाय? कारण जितका त्याने प्रीमियम पे केला तितका त्याचा लॉस आहे. तेच लॉजिक जर मी सेलर साईडला बघायला गेलो तर सेलरचं पण तेच आहे की लिमिटेड प्रॉफिट, अनलिमिटेड लॉस. जितका हा सेलरकडून पैसे विकत घेईल तितका स्पेसिफिकली जो आहे तो
त्याला प्रॉफिट आहे, आणि अनलिमिटेड लॉस म्हणजे जितका मार्केट खाली जाईल, खाली पडेल तितका त्याला लॉस आहे. नाव जर मी पे ऑफ थोडाफार, पे ऑफ इन द सेन्स जर मी थोडं ह्याच्यामध्ये डिटेल सांगायचं म्हटलं तर सपोज मार्केट इकडे आहे, ओके, आणि इथे मी दोन घेतो, एक फ्युचर्स एफ आणि ओ घेऊया इथे, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. ठीक आहे. जर सपोज मी एखादा कॉल बाय केला आहे, ओके, आणि इथे मी फ्युचर बाय केलं आहे. ठीक आहे. जर सपोज मार्केटमध्ये फ्युचर्सने इतकीच मोमेंटम दिली आणि मार्केट इथेच येऊन थांबलं आहे, तर फ्युचर बाय केल्यामुळे मला इथे प्रॉफिट आहे. बट सपोज जर मी कॉल ऑप्शन बाय केला आणि मार्केटने मोमेंटम दिली आणि इथेच येऊन थांबला, तर मी कुठेतरी इथे लॉस बनवू शकतो. बोलतील बरेच लोक, सर मी तर मोमेंटम अँटिसिपेट केली की बुलिश वरती तर गेला आहे, मग लॉस का? कारण ह्याच्यावरती वेगवेगळ्या ग्रीक्सचा इम्पॅक्ट असतो. ह्याच्यावरती मेनली जो ते थीटा इम्पॅक्ट बघायला मिळेल, कारण ग्रीक्स इम्पॅक्टमुळे तुम्हाला डीके हे होतं आणि त्याचा एक लॉस बघायला मिळतो. कन्सेप्ट ॲडव्हान्स आहे थोडी बट एक समजून घ्या. तेच जर मी फ्युचर सेल केला असेल सपोज इथे आणि मार्केट इथेच येऊन थांबला, इथे पण मी पुट बाय केला असेल तरी पण मला इथे लॉस होणार जर मी इथे पुट बाय केला असेल तर. सो ऑप्शन्समध्ये काय पाहिजे, जर मी बाईंग करतोय तर एक मोठी मोमेंटम, एक शॉर्ट मोमेंटम पाहिजे मला. एक जर चांगली मोमेंटम असेल तर मला एक कॉल ऑप्शन जर मी बाय केला असेल तर खूप चांगल्या प्रमाणात एक मला बेनिफिट मिळू शकतो. आणि तेच जर मला एक फॉल चांगला पाहिजे मिळाला असेल तर मला एक पुट ऑप्शन खूप चांगला पैसा बनवून देऊ शकतो. राईट. बाईंगचं झालं. आता जर मी सेलिंगचं बघायला मिळालो, सपोज जर मी कॉल ऑप्शन सेल करते, तर सपोज मार्केटला मी कॉल ऑप्शन सेल केलं 2000 वरती, एक्झाम्पल कॉल सेल केलं. ओके. सो मार्केट 2000 का जितका खाली राहील, ह्या लेवलच्या खाली तितका मला बेनिफिट आहे. किंवा ह्याच लेवल 2000च्या आसपास जरी फिरत राहिला ना, स्टील आय विल गेट अ बेनिफिट ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. ओके. आणि तेच जर मी पुट सेल केलं आहे, ओके, सपोज पुट सेल केला मी 1000 वरती. ओके. सो मार्केट जेवढं या 1000च्या वरती राहील किंवा 1000च्या आसपासच फिरत असेल, 1000च्या खाली नाही जाणार पण 1000च्या आसपास असेल, तेवढा मला बेनिफिट आहे पुट सेलिंगसाठी. राईट. सो फ्युचर्समध्ये आपण बाईंग पण करू शकतो, सेलिंग पण करू शकतो, पण इथे डिरेक्शनल करू शकतो, इथे नॉन डिरेक्शनल सेलिंग पण आपण करू शकतो. राईट. आणि जर तुम्हाला एखाद्या बाईंगमध्ये ट्रेड बनवायचं असेल तर थोडी ड्रास्टिक मोमेंटम लागते. जर बाईंगमध्ये ट्रेड बनायचं तर एक शार्प मोमेंटम लागते जिकडे तुमचा पैसा बनेल. आणि जर फॉल पाहिजे तर इथे एक फॉल तुम्हाला चांगला बघायला मिळू शकतो. केव्हा, जेव्हा तुम्ही पुट ऑप्शन बाय केला असेल आणि एक खूप चांगला फॉल असेल तेव्हा तुमचा इथे पैसे बनणार. राईट. नॉन डिरेक्शनल पाहिजे तर कॉल सेल आणि पुट सेल इथे जनरली तुम्ही असं बनवू शकता. ओके. नॉन डिरेक्शनलमध्ये सेलिंग करू शकता. नाव बरेच जण काय करतात की ह्याला हेजिंगसाठी पण वापरतात ऑप्शन्सला. जनरली हेजिंगसाठीच आपण ऑप्शन्स क्रिएट केलेला, बट तो आता खूप जण ट्रेड करतात. हेजिंगसाठी आपण करू शकतो. जर सपोज माझ्याकडे इक्विटी पडली आहे आणि मला वाटतं की मार्केट क्रॅश होऊ शकतो, तर मी काय करणार, एक तर कॉल सेल करीन वरती किंवा मी एखादा पुट बाय करू शकतो त्या बेसिसवरती. राईट. सो हेजिंगसाठी जनरली आपण ऑप्शन्सला यूज करतात खूप जण. राईट. किंवा ॲज अ ट्रेडर लाईफमध्ये पण कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन्सला पण यूज करत असतात. सिम्पल कन्सेप्ट आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये डिफरन्स बघायला गेलो तर फ्युचर्समध्ये जी रिक्वायरमेंट मार्जिन आहे ती थोडीफार जास्त असते. मार्जिन रिक्वायरमेंट फ्युचर्समध्ये जास्त असते ॲज कम्पेअर ऑप्शन्स. जर तुम्ही कॉल सेल कराल तर डेफिनेटली तुम्हाला थोडीफार जास्त मार्जिन लागते. बट जर मला फ्युचर्स बाय करायचे तर तेवढी मार्जिन कॉल ऑप्शन बाय करायला लागते किंवा पुट ऑप्शन बाय करायला लागते त्याच्यापेक्षा कमीच लागते ऑप्शन्समध्ये. राईट. सो जिकडे सपोज तुमचा एक लॉट 1-1.5-2 लाखमध्ये बनत असेल तर हा तुम्हाला 10,000 8,000 मध्ये पण मिळेल एक सिंगल लॉट, जर एक्सपायरी डेज कमी असेल किंवा प्रीमियम स्वस्त असेल किंवा जास्तीत जास्त 12-13,000ला मिळेल. राईट. सो हे एक रिक्वायरमेंट बाईंगसाठी एक बेनिफिट आहे ऑप्शनसाठी. सो ज्यांना मार्जिन कमी ठेवून एक चांगला रिस्क रिवॉर्ड पाहिजे तर यू कॅन गो विथ द सेम. दोघांमध्ये चांगला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. जर मोमेंटम जर प्राईस आपल्या फेवरमध्ये चालल्या तर दोन्ही केसमध्ये आपण पैसे कमवू शकतो, फ्युचर्समध्ये पण आणि ऑप्शन्समध्ये पण. सो ही एक कन्सेप्ट आहे. नाव जर मी ह्यामध्ये अजून एक ॲडिशनल सांगायची म्हटली तर आपण स्ट्रॅटेजीज खूप टाईपच्या बघू शकतो आपण ऑप्शन्समध्ये. फ्युचर्समध्ये कमीच थोडाफार स्ट्रॅटेजीज असतात, बट स्ट्रॅटेजीज इम्पॅक्ट तुम्हाला जास्त ऑप्शन्समध्ये बघायला मिळेल, कारण ऑप्शन्सच्या ज्या ग्रीक्स आहेत ते वर्क करतात. डेल्टा, वेगा, थीटा, गामा, वाना, चाम, झोमा, वॉल्गा, वेटा, खूप वेगळ्या ग्रीक्स आहेत ज्या अजून आपण हळूहळू शिकूया नंतर. बट स्टील ज्यांना कोणाला माहिती नसते आपण नंतर कव्हर करू, बट ज्यांना माहिती विच इज वेल अँड गुड. बट ऑप्शन्समध्ये त्या वर्क करतात. फ्युचर्समध्ये आपण डिरेक्टली डिरेक्शनवरती बेट करतोय. ह्यामध्ये आपण डिरेक्शन प्लस मार्केटच्या सेंटिमेंट प्लस मार्केटचे ग्रीक्स. राईट. सो एक कन्सेप्ट आहे. कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर दोन्ही टफ इन द सेन्स नाही म्हणता ना, बट दोन्ही समजायला ॲटलीस्ट नीड टू इन्व्हेस्ट सम टाईम.
जोपर्यंत आपल्याला ह्या कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत इन्व्हेस्ट डायरेक्टली जाऊन ट्रेड नका बनव. बट एक कन्सेप्च्युअली जर तुम्ही पाहिलात तर ऑप्शन्स लोक प्रेफर करतात रॅदर दॅन फ्युचर्स, कारण मार्जिन रिक्वायरमेंट कुठेतरी कमी असते ॲज कम्पेअर फ्युचर्सला मिळेल ऑप्शन्समध्ये तर, राईट. सो दिस इज फॉर द टुडे गाईज. एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुम्ही कमेंट करा. दुसरी गोष्ट म्हणजे शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर तुम्हाला अजून असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे. सो प्लीज लर्न सेक्शनमध्ये या ॲप्लिकेशनच्या इथे. ओके, इट इज अ व्हिडिओ लायब्ररी. व्हिडिओ लायब्ररी एकदा व्हिजिट करा. आपण खूप सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत, सो त्या पण तुम्हाला एकदा समजते. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.